Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to see pro forma of balance sheet, which is very important while preparing partnership final account. In earlier lectures, we have discussed about weightage and importance of this chapter as per exam point of view, as well as we have seen pro forma of trading account and profit and loss account. If you haven't seen all these lectures, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe. Now moving towards our pro forma of balance sheet. As you know, balance sheet has two sides, that is liabilities and assets. जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये पर्टिक्युलर्स अमाऊंट हे दोन कॉलम्स असतात. तसं इथे आपल्याला पर्टिक्युलर्सच्या जागी काय मेन्शन करायचं आहे, लायबिलिटीज. ओके, आणि इथे या साईडला ॲसेट्स. हा डिफरन्स आहे बॅलन्स शीट प्रिपेअर करताना किंवा बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये. नेक्स्ट आणखीन एक काय दिसतं आहे तुम्हाला इथे, डी आर आणि सी आर नाही आहे, राईट. डेबिट रूल आणि क्रेडिट रूल मेन्शन करायचं नाही आहे बॅलन्स शीटमध्ये. ते फक्त कुठे करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. क्लिअर. तो हाच डिफरन्स आहे बॅलन्स शीटच्या आणि प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंगच्या फॉर्मॅटमध्ये. इथे पर्टिक्युलर्सच्या जागी काय आहे, लायबिलिटीज अँड ॲसेट्स. आता लायबिलिटीजमध्ये काय येतं, ॲसेट्समध्ये काय येतं, काय काय येतं. तर लायबिलिटीजमध्ये सगळे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. जर आपण काही लोन्स घेतलेले असतील, म्हणजे कर्ज घेतलेलं असेल तर, किंवा काही कॅपिटल असतात, म्हणजे जे पार्टनर्स कॅपिटल इंट्रोड्यूस करतात बिझनेसमध्ये, ते सगळे, राईट. प्रॉफिट लॉस सगळं आपल्याला कुठे मेन्शन करायचं आहे, लायबिलिटीजमध्ये. ॲसेट्समध्ये ॲज अ नेम इंडिकेट ॲसेट्स, सगळे आपले ॲसेट्स, प्रॉपर्टीज जे काही असतात किंवा प्रॉपर्टी आणि ॲसेट्सशी रिलेटेड जे काही ॲडजस्टमेंट्स असतात, त्या सगळ्या ॲसेट्स साईडमध्ये एंटर करायच्या असतात. ओके, नाव विल स्टार्ट. सी, फर्स्ट काय आहे, कॅपिटल अकाउंट. मग जेवढे तुमच्याकडे नंबर ऑफ पार्टनर्स असतील त्यांचे प्रत्येकाचे कॅपिटल अकाउंट वेगवेगळे मेन्शन करायचे आहेत. आता इथे ABC असं लिहिलेलं आहे. जर तुमच्याकडे कोण राम, श्याम, आणखीन कोण असेल, तर जेवढे तुमचे नंबर ऑफ पार्टनर्स असतील त्याचं प्रत्येकाचं नावाचं कॅपिटल अकाउंट इथे मेन्शन करायचं आहे. आता Aचं कॅपिटल इनर कॉलम, Bचं कॅपिटल इनर कॉलम, Cचं कॅपिटल इनर कॉलम, या तिघांची टोटल आउटर कॉलममध्ये. क्लिअर. म्हणजे पहिल्यांदा काय येणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जेवढं पार्टनरने कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे बिझनेसमध्ये त्याची अमाऊंट लायबिलिटीज साईडला. नेक्स्ट, पार्टनर्स करंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स. आता कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट काय आहे इन डिटेल आपण जेव्हा ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तेव्हा बघणारच आहोत. ओके, तर आता समजा पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तो कुठे मेन्शन करायचा आहे, लायबिलिटीजमध्ये. नेक्स्ट, जनरल रिझर्व. जनरल रिझर्व मीन्स व्हॉट. सी, आपल्याला समजा आपल्या बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये प्रॉफिट झालेला असेल तर त्याच्यातली काही अमाऊंट रिझर्व करून ठेवतात, म्हणजेच बाजूला काढून ठेवतात. कशासाठी, इन सपोज इन फ्युचर आपल्याला काही लॉस झाला तर त्याची प्रोव्हिजन म्हणून. तर त्याला म्हणतात जनरल रिझर्व. जनरल रिझर्व्स कुठे येतात, लायबिलिटीजमध्ये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर प्रॉफिट झाला तर ॲड करायचं आहे, लॉस झाला तर लेस करायचं आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स कुठे दाखवायचा आहे आपल्याला, लायबिलिटीजमध्ये. लोन ऑन मॉर्गेज. मॉर्गेज म्हणजे काय, एखादी वस्तू आपण एखाद्या वस्तूच्या अगेन्स्ट आपण जेव्हा लोन घेतो बँकेकडून त्याला म्हणतात लोन ऑन मॉर्गेज. म्हणजे आता माझ्याकडे काहीतरी, माझी एक बिल्डिंग आहे माझ्या मालकीची, ती मी बँकेकडे प्रेझेंट केले, म्हणजे काय की गहाण ठेवणं आपण म्हणतो ना, तसं की लोन ऑन मॉर्गेज म्हणजे एखाद्या वस्तूच्या अगेन्स्ट आपल्याला लोन मिळतं आणि जे आपल्याला पेबॅक करायचं असतं, त्यांनी जेवढा वेळ दिलेला असतो तेवढ्या वेळेमध्ये, तर ते लोन आहे, कर्ज आहे, म्हणून ती लायबिलिटी आहे. नेक्स्ट, बँक लोन. समजा आपण इन जनरल काही बँकेकडून लोन घेतलेलं असेल लॉंग टर्मसाठी, ओके, किंवा शॉर्ट टर्मसाठी, कसंही असू देत, लोन इज अ लोन. लोन आहे, लोन हा वर्ड जिथे आहे त्या लायबिलिटीज, कर्ज आहे म्हणजेच लायबिलिटी आहे.
लोन फ्रॉम पार्टनर किंवा पार्टनर्सकडून कुठच्या लोन आपण घेतलेलं असेल. आता हे ABC 3 पार्टनर आहेत, Bकडून, Cकडून किंवा Aकडून कोणाकडूनही जर लोन घेतलेलं असेल तर ते पण लायबिलिटीमध्ये. नेक्स्ट बिल्स पेएबल. बिल्स पेएबल नावातच आहे. पेएबल म्हणजे आपल्याला इन फ्युचर काही बिल्स पे करायची आहेत. म्हणजे आपण वस्तू घेतलेल्या आहेत क्रेडिट बेसिसवरती, पण त्याचं पेमेंट केलेलं नाही आहे, तर जे आपल्याला फ्युचरमध्ये करायचं आहे म्हणजे आपलं कर्ज आहे, म्हणून ती लायबिलिटीमध्ये येतं. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय? क्रेडिटर्स म्हणजे आपण सपोज एखाद्या मॅन्युफॅक्चररकडून किंवा एखाद्या होलसेलरकडून वस्तू घेतलेल्या आहेत, पण त्याचे पैसे दिलेले नाही आहेत, तर तो जो मॅन्युफॅक्चरर असेल किंवा तो जो होलसेलर असेल तो आपल्यासाठी म्हणजे आपल्या बिझनेससाठी क्रेडिटर आहे, म्हणजेच आपल्याला त्याला पैसे द्यायचे आहेत. मग असे जे क्रेडिटर्स आहेत, नंबर ऑफ क्रेडिटर्स असतील किंवा एक असेल, सगळ्याची अमाऊंट कुठे लिहायची आहे? सन्ड्री क्रेडिटर्सच्या अंडर म्हणजेच लायबिलिटीजमध्ये लिहायची आहे. मग आता त्याच्यावरती काही ॲडजस्टमेंट असतील, म्हणजे क्रेडिटरने आपल्याला काही डिस्काउंट दिलेला असेल किंवा काही प्रोव्हिजन केलेली असेल डिस्काउंटसाठी, तर ती अमाऊंट आपल्याला लेस करावी लागणार. म्हणजे समजा आपल्याला 5 लाख रुपये द्यायचे आहेत क्रेडिटरला, पण क्रेडिटर म्हणाला की मी तुम्हाला डिस्काउंट देतो, ओके का 50,000 तुम्ही डिस्काउंट आहे तुम्हाला, तर 5 लाखमधून 50,000 लेस करायचे आहेत. जसं ॲडजस्टमेंट असतील त्याप्रमाणे. मग ती ॲडजस्टमेंटसुद्धा इथेच करायची आहे. ॲड ऑर लेस एनी अदर ॲडजस्टमेंट, जर काही ॲडजस्टमेंट असतील क्रेडिटर रिलेटेड त्या इथे करायच्या आहेत. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग मीन्स अनपेड, म्हणजे आपण वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजे खर्च केलेला आहे, पण त्याचे पैसे दिलेले नाही आहेत, म्हणजेच ते अनपेड आहेत, म्हणजे आपल्याला इन फ्युचर द्यायचे आहेत, म्हणजेच आपलं ते कर्ज आहे इन शॉर्ट. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी आहे. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आपण आधीच इन्कम रिसीव केलेला आहे, ओके, म्हणजेच आपल्याला आपण लायबल आहोत किंवा आपल्याला पेएबल आहोत. कुठचे तरी गुड्स आपल्याला त्याच्या अगेन्स्ट किंवा सर्व्हिसेस द्यायच्या आहेत इन फ्युचर, राईट. त्या ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत त्याच्या अगेन्स्ट आपण आधीच इन ॲडव्हान्स म्हणजे आधीच पेमेंट घेतलेलं आहे, इन्कम रिसीव केलेलं आहे, राईट. म्हणून इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स जे आहे ते लायबिलिटीजमध्ये येतं, कारण आपल्याला इन फ्युचर त्याच्या अगेन्स्ट काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचं आहे. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. जे काही इन्कम टॅक्सेस असतील किंवा दुसरे आणखीन सेल्स टॅक्स वगैरे प्रॉपर्टी टॅक्स, जे काही टॅक्सेस असतील त्याची प्रोव्हिजन आपल्याला करायची आहे. म्हणजेच काय, आपल्याकडून पैसे जाणार आहेत टॅक्सच्या स्वरूपात, त्याची प्रोव्हिजन त्याची तरतूद आपल्याला करायची आहे, म्हणून ती लायबिलिटी आहे. आपल्याकडून पैसे इन फ्युचर जाणार आहेत टॅक्सेससाठी. क्लिअर. म्हणजेच हे जे आहे लायबिलिटी साईड जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय येतं? कॅपिटल, जे काही कॅपिटल इंट्रोड्यूस करतात ते नंबर ऑफ पार्टनर्सची नावं, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट, ओके. नेक्स्ट काय आहे? जनरल रिझर्व्ज. प्रॉफिटमधून काही पार्ट आपण किंवा काही अमाऊंट वेगळी काढतो जर फ्युचरमध्ये काही लॉसेस झाले तर ते फेस करण्यासाठी, ओके. नेक्स्ट जो प्रॉफिट असेल तो ॲड करायचा आहे, जर लॉस असेल तर ते लेस करायचं आहे. नेक्स्ट आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत तेव्हा इन डिटेल बघणारच आहोत. नेक्स्ट लोन. सगळ्या प्रकारचे लोन्स म्हणजेच आपले कर्ज, मग ते कोणाकडूनही घेतलेलं असू देत, इंटरनली म्हणजे पार्टनरकडून घेतलेलं असू देत किंवा बँकेकडून घेतलेलं असू देत किंवा कसंही घेतलेलं असू देत, फ्रेंडकडून, रिलेटिव्सकडून, सगळ्या प्रकारचे लोन्स लायबिलिटीजमध्ये येतात. बिल्स पेएबल आहे म्हणजे आपल्याला इन फ्युचर पे करायचं आहे, म्हणून लायबिलिटी, ओके. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपण एक्सपेन्सेस केलेले आहेत पण त्याचे पैसेच दिलेले नाही आहेत, जे द्यायचे आहेत इन फ्युचर. सगळे जे पैसे जाण्याचे मार्ग आहेत इन फ्युचर ते, आणि जे आपण लोन वगैरे घेतलेलं आहे जे आपल्याला पे बॅक करायचं आहे ते सगळं लायबिलिटीजमध्ये. क्लिअर. नेक्स्ट ॲसेट्समध्ये काय काय येतं? व्हेरी इझी. जे ॲसेट्स आहेत प्रॉपर्टी रिलेटेड जे काही अकाउंट्स आहेत ते सगळे ॲसेट्समध्ये. मग ते इंटँजिबल ॲसेट्स असू देत किंवा टँजिबल ॲसेट्स असू देत. इंटँजिबल मीन्स विच डझंट हॅव एनी फिजिकल एक्झिस्टन्स, जे आपल्याला दिसत नाहीत, जाणवत नाहीत, त्याला म्हणतात इंटँजिबल ॲसेट. फॉर एक्झाम्पल गुडविल. टँजिबल मीन्स दे हॅव फिजिकल एक्झिस्टन्स, त्यांना काहीतरी फिजिकल एक्झिस्टन्स असतो जे आपल्याला दिसतात, जाणवतात. ते प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर
हे सगळे टँजिबल ॲसेट्स आहेत. ओके, सगळे ॲसेट्स कुठे लिहायचे आहेत? ॲसेट साईडला. गुडविल जर असेल आपल्याकडे तर ते कुठे लिहायचं आहे? ॲसेट्समध्येच. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, नंबर ऑफ काहीही कितीही प्रकारचे ॲसेट्स असू देत, कुठे मेन्शन करायचे आहेत? ॲसेट्समध्ये. आणि जर त्याच्यावरती डेप्रिसिएशन असेल, आता लँड अँड बिल्डिंग समजा आपल्याकडे 25 लाखाची लँड आणि बिल्डिंग आहे, त्याच्यावरती जर डेप्रिसिएशन असेल तर ते काय करायचं आहे? लेस करायचं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याकडे फर्निचर आहे 50,000चं, त्याच्यावरती काही डेप्रिसिएशन असेल तर फर्निचर असं एक वेगळं अकाउंट लिहायचं आहे. फर्निचर 50,000, ती अमाऊंट 50,000 लिहायची आहे. आणि लेस डेप्रिसिएशन, जे डेप्रिसिएशनची व्हॅल्यू असेल ती इनर कॉलममध्येच लेस करून जी ॲक्च्युअल व्हॅल्यू असेल 50,000 मायनस 5,000 45,000 ती आउटर कॉलममध्ये येणार. क्लिअर? म्हणजेच जे ॲसेट्स आहेत ते आणि त्यांचं डेप्रिसिएशन लेस करून जी व्हॅल्यू येईल ती आउटर कॉलममध्ये मेन्शन करायची आहे. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. आपण समजा काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले असतील, राईट. इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, शेअरमध्ये, बॉन्ड्समध्ये किंवा आणखी एक फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कुठच्याही स्वरूपातल्या इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईडमध्ये एंटर करायच्या आहेत. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजे आधीच आपण पे केलेले आहेत. ॲक्च्युली आपण काही गुड्स वगैरे खरेदी केलेली नाही आहेत तरीसुद्धा आपण ऑलरेडी त्यांना पेमेंट केलेलं आहे. म्हणजेच का आपल्याला त्यांच्याकडून काही गोष्टी येणं बाकी आहे, पण आपण रिलॅक्स आहोत, आपण ऑलरेडी पैसे दिलेले आहेत, म्हणून ते आपल्यासाठी ॲसेट आहेत. आउटस्टँडिंग इन्कम. आता इथे बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते, इथे आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? की आपण काही गोष्टी विकलेल्या आहेत पण त्याचं पैसे येणं बाकी आहे. आउटस्टँडिंग इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजेच पैसे येणं बाकी आहे जे इन फ्युचर येणार आहेत. लोन अँड ॲडव्हान्सेस. आता इथे पण लोन आहे, इथे पण लोन आहे. मग या दोन लोनमधला डिफरन्स काय आहे? इथे आपण लोन घेतलेलं आहे. ओके, आपण कर्ज घेतलेलं आहे कोणाकडूनही, पार्टनर्सकडून, फ्रेंड्सकडून, रिलेटिव्सकडून, बँकेकडून किंवा मॉर्गेजवरती. पण इथे काय आहे? लोन. आपण समजा कोणाला तरी लोन दिलेलं आहे. ॲडव्हान्सेस, आपण कोणाला तरी ॲडव्हान्स दिलेला आहे, मग तो पार्टनरला दिलेला असू देत किंवा आणखीन बाहेर फ्रेंड्स रिलेटिव्सला कोणालाही दिलेला असू देत, तर ते आपल्याला पैसे येणं बाकी आहे, राईट. म्हणून लोन्स अँड ॲडव्हान्सेस ॲसेट साईडला येतात. क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघितलेलं होतं, राईट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक असतो, देन परचेसेस मायनस परचेस रिटर्न, क्रेडिट साईडला सेल्स मायनस सेल्स रिटर्न, आणि जो उरतो या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून तो क्लोजिंग स्टॉक. मग जी क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू असते ती ॲसेट साईडला. सन्ड्री डेटर्स म्हणजे आपण वस्तू विकलेल्या आहेत पण त्यांनी, म्हणजे जो पर्सन आहे, जे कस्टमर आहेत, त्यांनी आपल्याला पैसे दिलेले नाही आहेत, तिथे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालेलं होतं, म्हणजेच कस्टमरकडून पैसे येणं बाकी आहे. मग तो कस्टमर आपला डेटर आहे, त्याच्याकडून पैसे येणार आहेत आपल्याला, म्हणून सन्ड्री डेटर्स ॲसेट साईडला. मग डेटर्सवरती काही ॲडजस्टमेंट्स असतील तर त्या जशा दिलेल्या असतील तशा करायच्या आहेत. ॲड असेल तर ॲड, ते जेव्हा ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आपण करू तेव्हा आपण हा पार्ट करणार आहोत. ओके, डेटर्सचे ॲडजस्टमेंट. नेक्स्ट आहे इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. समजा आपण कुठच्या तरी इन्शुरन्ससाठी क्लेम केलेला असेल पण त्याची अमाऊंट आपल्याला आत्ता मिळालेली नाही आहे, पण ती रिसिवेबल आहे, म्हणजे इन फ्युचर आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच आपल्यासाठी ते ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला करायचं आहे त्याची एंट्री. बिल्स रिसिवेबल आहे. इथे बिल्स पेएबल होतं लायबिलिटीजमध्ये, इथे आहे बिल्स रिसिवेबल. कस्टमरकडून आपल्याला काही अमाऊंट येणं बाकी आहे. आपण बिल्स रेज केलेले आहेत, इनवॉइसेस रेज केलेले आहेत एखाद्या ट्रान्झॅक्शनचे, पण त्याचे पैसे आपल्याला मिळालेले नाही आहेत जे इन फ्युचर मिळणार आहेत, म्हणून बिल्स रिसिवेबल ॲसेट्समध्ये पैसे येणं बाकी आहे. कॅश इन हँड ऑर बँक. मग कॅश हँड म्हणजे आपल्या हातात असू देत, म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये असू देत किंवा ती बँकेत असू देत, ती आपल्यासाठी ॲसेटच आहे. नेक्स्ट पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स. पार्टनर्सच्या करंट अकाउंटचा जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. क्लिअर? खूप इझी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सगळे जे आपले लोन्स असतील
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बिल्स पेएबल, पार्टनर्स कॅपिटल, हे सगळं. ॲसेट साईडला तर एकदमच इझी, सगळे ॲसेट रिलेटेड जे काही अकाउंट्स असतील ते ॲसेट्समध्ये येणार. ओके, सो विल स्टॉप हिअर टुडे अँड विल सी नेक्स्ट टॉपिक इन नेक्स्ट लेक्चर. Also, please like, share and subscribe the channel. Thank you.